हाय, तुम्ही ऋषिकेश रिट्रीटला आलात, थँक्यू सो मच. तुमचा कसा आहे ओव्हरऑल एक्सपिरियन्स अतिशय सुंदर आहे. म्हणजे इथले जे काही सगळे सेशन्स आत्तापर्यंत जे झालेत ते अगदी म्हणजे दोज आर लाईक व्हेरी हेल्पफुल. म्हणजे सांगायचं झालं तर मी स्टार्ट करेल अर्ली मॉर्निंग 7 वाजता जो योगाचा जो आपला सेशन असतो. सुरुवातच अगदी एकदम सुरुवात म्हणजे चांगली झाली की पुढे सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतात. आता ते सकाळचं जे सेशन तुम्ही दोघंजण घेतात ते करून बेनिफिशियल आम्ही म्हणजे आत्तापासूनच आम्हाला मी म्हटलं ना मला पॉझिटिव्ह आत्तापासूनच वाईब्स येतात. म्हणजे आम्ही आत्तापासूनच असे खुश आहोत की हां की आता जे काय होणार आहे इथून पुढे ते सगळं चांगलंच होणार. आणि त्याच्यानंतरचं जे साऊंड हिलिंग सेशन आहे अतिशय सुंदर. म्हणजे मी ऑनेस्टली सांगेल हे फर्स्ट टाईम मी अटेंड केलं साऊंड हिलिंगचं जे काय आहे ते. लिटरली म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला ना बॉडीच्या प्रत्येक पार्टमध्ये आम्ही ते फील केलं व्हायब्रेशन्स. आणि म्हणजे मध्ये असं झालं की आम्ही इतकं हरवून गेलो की अक्षरशः म्हणजे बाहेर काय चालू आहे किंवा हे काम पेंडिंग आहे किंवा मला कुणाचं तरी काहीतरी द्यायचं आहे कुठलाच विचार आला नाही आपल्याला. म्हणजे अगदी म्हणजे आम्ही पूर्ण डिस्कनेक्ट होऊन आम्ही फक्त आमच्या दोघांबद्दल विचार करतो आणि आमच्या येणाऱ्या बाळाबद्दल. काल आमचा मसाज झाला, तो मसाज पण इतका सुंदर होता की अक्षरशः म्हणजे आम्ही म्हणजे मी माझं सांगेल पर्सनली लिटरली मी मध्ये झोपी गेलो होतो. म्हणजे मला कळालंच नाही की काय झालं आपल्यासोबत. म्हणजे इतकं तो इतकं रिलॅक्सेशन होतं. म्हणजे या लेवलला रिलॅक्सेशन होतं. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट या पूर्ण म्हणजे रिट्रीटचा मी सांगेन की जे सायकोलॉजिस्ट सुनील सर आले होते त्यांनी जे आम्हाला म्हणजे जे काही गायडन्स किंवा जे काही त्यांनी जे सेशन घेतले ते अतिशय सुंदर होते. म्हणजे एक प्रकारचं काय म्हणतात ना की आपल्या ज्या मनात साठून म्हणजे त्या सरांनी जे सांगितलं की मी माझा एक इन्सिडंट जस्ट शेअर करेल. 2013मध्ये आय लॉस्ट माय मदर. ठीक आहे. आणि ते असतं ना की मुलगा म्हणजे मुलाला जबाबदाऱ्या वगैरे भरपूर दिल्या जातात. आणि जसं ते सुनील सर म्हटले की जो माणूस असा एकदम कठोर दिसतो खरं म्हणजे तोच पूर्ण भरलेला असतो. आणि माझं तसंच आहे उदाहरण. पण ते त्यांचे जो 2 सेशन म्हणजे मी अटेंड केले त्यांचे जे सेशन्स आले आणि त्यांनी जे सांगितलं मी अक्षरशः म्हणजे स्वतःला इतकं रिलीफ फील करतो आहे. म्हणजे अक्षरशः मला ह्यांनी पण सांगितलं की आपण ह्या प्लेसवरती आलो आहे त्याचसाठी आपल्या आतमधले जे काही बॅड गोष्टी म्हणजे जे वाईट गोष्टी आहेत त्याला आपल्याला साठवून ठेवायची सवय आहे आतमध्ये. राग तर तो व्यक्त करतो समहाऊ तेवढंच व्यक्त करतो. म्हणलं की ते काय सांगतात व्यवस्थित ऐक. आपण सेन्सिटिव्ह आहोत म्हणून माणसं आहोत म्हणून आपण सेन्सिटिव्ह असलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या सगळ्या फिलिंग्स तो व्यक्त करत जा. तर मग त्याला ते थोडंसं पटलं. मला आता खूप जाणवते. मला ते खूप एक्सप्रेसिव्ह वाटत आहेत आता. छान. मी आता कालपासून तेच ठरवलं. त्यांचं कालचं जे सेशन झालं आणि त्यांनी जे सांगितलं की तुमच्या बॉडीला तुम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न करू नका. तर बॉडी इटसेल्फ कॅन टेक ॲक्शन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऋषिकेश ही देवभूमी तुम्ही रिट्रीटसाठी चूज केली याच्यासाठी सगळ्यात मोठं थँक्यू तुम्हाला. की इथे प्रत्येक गोष्टीत मला व्हायब्रेशन्स जाणवत आहेत की काहीतरी पॉझिटिव्ह फिलिंग येते प्रत्येक ठिकाणी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण तुम्ही त्याच्यासोबत यज्ञ झालं गंगा आरती झालं ह्याचा जो अनुभव आम्हाला दिला आहे ना तो आम्ही जर पर्सनली इथे आलो असतो आमचा खर्च करून तर आम्हाला बिलकुल म्हणजे असं झालं नसतं. आणि तेवढी फिलिंग्स पण आल्या नसत्या एवढ्या छान. कारण आपण सगळे एक फॅमिली आहोत आणि तुम्ही एवढं सगळं छान अरेंज केलं. खरंच यज्ञामधून पण खूप पॉझिटिव्ह फिलिंग आली. त्याच्यातही तुम्ही जीव ओतला ह्याच्यासाठीचा की तुम्ही कन्सिव्ह करण्यासाठी तुम्ही इथे यज्ञ करताय. तर तुम्ही त्या भावनेने इमोशन्सने आपण केलं. आणि स्पेशली तुमच्या दोघांचं मी थँक्स ह्याच्यासाठी करेल की जी गंगा आरती जी आम्हाला म्हणजे जनरली आपण ऑब्झर्व केलं 2-3 दिवस की VIP लोकांनाच फक्त ते असतं आणि समहाऊ आम्हाला ते काल भेटलं. आम्ही स्वतःला खूप VIP समजत होतो.
आम्हाला पण खूप स्पेशल वाटलं कारण त्यांनी खूप छान ट्रीट केलं Yes, आपल्याला yes. आणि ते गंगा त्यासाठी- किनारी बसून आपण यज्ञ केला. राईट, त्यासाठी तुमच्या दोघांचं स्पेशली खरंच थँक्यू. तुमच्या आणि कल्पेश सरांचं एवढे तुम्ही एफर्ट्स घेतले आणि आम्हाला ते अरेंज करून दिलं. मी एक पोथी वाचते सिद्धारूढ वैभव म्हणून, सिद्धारूढ महाराजांची. त्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की रान उगवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, पण जर एखादं म्हणजे आपण स्पेशली एखादं बी म्हणजे ते आंब्याच्या झाडाचं असो किंवा कशाचं असो, ते असं मनातून लावतो त्याच्यानंतरच ते उगवतं. रान वगैरे कसंही उगवतं, त्याला काही म्हणजे हे नसतं. तर सिमिलरली जर तुम्हाला जर असं वाटत असेल की मूल होत नाही आहे, बाळ होत नाही आहे, तर तुम्ही ह्या गोष्टीवरती विचार करू नका. तुम्ही पण आम्हाला हळूहळू म्हणजे असं जाणवतं की तुम्ही पण आम्हाला तेच शिकवताय की आपण रेग्युलर लाईफमध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड करायच्या आणि ती गोष्ट होत राहील. काल सुनील सरांनी पण तेच सांगितलं की म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचं उदाहरण दिलं त्यांनी की नांगरून वगैरे ठेवायचं, वेट करायचा, बी पेरायचं, वेट करायचा. तर ती गोष्ट आम्ही कुठेतरी मिस करत होतो. तर ही Patience. गोष्ट पण थोडीशी जरा समजली आहे आता की इम्पेशंट व्हायचं नाही कुठल्या गोष्टीसाठी. कारण प्रत्येक वेळेस एक म्हणजे 12 चान्स असतात वर्षातले, त्याच्यातलं एक चान्स जरी मिस झाला तरी असं वाटतं झालं, 1 महिना संपला, आता नेक्स्ट महिन्याची वाट बघावी लागेल, त्याच्यासाठी प्रिपेअर करावं लागेल. आणि स्टार्टिंगला तर आम्ही दोघं म्हणजे डॉक्टरांचा फॉलोअप वगैरे घ्यायचो तेव्हा एवढं हेक्टिक व्हायचं आणि असं प्रेशर यायचं की तुम्हाला हे करायचं आहे, असं फॅमिली प्रेशर असो किंवा आमच्या दोघांच्या मनाचं प्रेशर असो. तर ते हां रिलीज झालं आहे. मस्त. आता तुम्ही छान तुमच्या फर्टिलिटीच्या जर्नीला एन्जॉय करू शकता. एक नवीन स्टार्ट आपल्याला मिळालेलं आहे ते. येस, डेफिनेटली. अँड थँक्यू Thank you, सो madam. मच. लाईफ लॉंग आम्हाला तुमच्यासोबत टचमध्ये राहायला आवडेल. तुम्ही दोघं पण IT मध्ये आहात, तर IT मधल्या पीपलला तुम्ही सजेस्ट कराल का की त्यांनी पण असा ब्रेक घेतला पाहिजे आणि Obvious. असं आपलं मेंटल ब्रेक काइंड ऑफ? खरंच गरज आहे. कारण IT मधल्या लोकांना ना मी ह्याचंच उदाहरण सांगेन की सकाळी 8-8:30 वाजता ऑफिस स्टार्ट करणार, रात्रीचे 12 वाजले 1 वाजले जागेवरच एका. मग ते म्हणजे दुपारी फक्त जेवणासाठी वगैरे उठणार, इतर वेळेस सगळं अगदी पाणी चहा जे काही आहे ते मला जागेवरती नेऊन द्यावं लागतं. जेवणासाठी सुद्धा अर्धा तास असं ओरडून सांगावं लागतं की ये आता जेवायच्या टेबलवरती. एवढं आपण त्या हां, कामात असं इन्व्हॉल्व. तर मग इथे आल्यानंतर जो स्पेस भेटलाय त्याच्यात त्याने स्वतःला म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. तर मग मला ती गोष्ट खूप महत्वाची म्हणजे वाटते. बघायचं झालं तर माझ्याकडे आता मोबाईल नाही आहे. हां, किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे मोबाईल सुद्धा आम्ही लिटरली म्हणजे काढून ठेवला आहे की नो डिस्टर्बन्स, नथिंग. सुशांत सर, आपल्या सुनील सरांच्या सेशनचा फायदा झाला की तुम्ही Yes, प्रोसेस yes. त्यांची लेट गो, लेट गो. लेट गो. काल पण काहीतरी असंच झालं होतं. ह्याने मला सांगितलं म्हणजे तुम्ही सकाळी ते म्हणूनच घेता की आपल्याला कोणी दुखावलं असेल वगैरे तर तर माफ करा. हां माफ करा वगैरे. पण मला तसं कुठेतरी फील झालं तर त्याने वापस ते रिमाइंड करून दिलं मला की मॅडम पण काय सांगतात आणि सुनील सरांनी काय सांगितलं आहे की राहू दे, आपल्याला जमत नसेल सोडून द्या. मग त्यांच्या मिमिक्रीचा तुम्हाला फायदा. थँक्यू सो मच फॉर Thank you. शेअरिंग. सो हे दोघं IT मध्ये आहेत आणि इथे येऊन खूप खुश झालेले आहेत. तुम्ही सुद्धा आमच्या नेक्स्ट ऋषिकेश रिट्रीटला नक्की जॉईन व्हा. थँक्यू. थँक्यू.